नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये नवीन शिकणाऱ्यांसाठी पायपिंग लेस कशी लावायची त्यासाठी खूप साऱ्या टिप्स दिल्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला आता या ब्लाऊजला सिल्वर कलरची पायपिंग लेस किंवा पायपिंग गोट आहे ना तो लावायचा आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या कलरचे सुद्धा मार्केटमध्ये भेटतात पायपिंग लेस, तर त्या लावू शकतो. याने आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येतो. तर कशी लावायची ते पहा. ब्लाऊजचा कपडा खाली ठेवायचा सरळ बाजूला आणि त्यानंतर वरती अस्तर ठेवायचं. अस्तरला पिन लावून सेट करायचं, कारण कपडा इकडे तिकडे सरकतो आणि आपली पायपिंग गोट आहे ते त्याचं फिनिशिंग बदलू शकतं. यासाठी पिना लावणं हे आवश्यक आहे. तर पाहू शकता. यानंतर आपल्याला दाब चेंज करायचं आहे. तर पायपिंग लेस लावताना नेहमी सिंगल दाब वापरा, तरच त्याची फिनिशिंग सुंदर येईल. नाही तर काय होतं, डबलचा दाब वापरल्यानंतर जे काही पायपिंग गोट असतो ना त्याच्यावरती आपली शिलाई येऊ शकते आणि त्याचं फिनिशिंग म्हणजे बिघडू शकतं. त्यामुळे हा जो दाब आहे तो मार्केटमध्ये 50 किंवा 60 रुपयाला भेटून जातो आपल्या शिलाईच्या कोणत्याही स्टोअरमध्ये. तर पहा, यानंतर मी दाब चेंज करून घेतला. हा डबलचा दाब काढलेला आहे, सिंगल दाब लावलेला आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला पायपिंग लेस घेतलेली आहे पहा. या पद्धतीने सिल्वर कलरची आहे. तर ठेवायची कशी बघा, आतल्या बाजूला जो काही गोट आहे ना पायपिंगचा, बघू शकता तो गोट आतमध्ये आला पाहिजे, कारण आपण हा जो ब्लाऊज आहे तो पलटी करणार आहे. पाहू शकता या पद्धतीने. तुम्ही सरळ बाजूने सुद्धा लावू शकता, पण त्यानं काय होतं, सरळ लावली ना पायपिंग गोट तर आपल्या अंगाला खाज होऊ शकते. जर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही एकदा लावून पाहिले ना तर तुम्ही इथून पुढे याच पद्धतीने लावाल. एवढी म्हणजे खूप छान पद्धत आहे. तर पहा, आतल्या बाजूला गोट आला, त्यानंतर जो काही अर्धा इंच जो काही लेसचा कपडा होता त्याच्यावरून आपल्याला टिप मारायची आहे. पाईपसारखी पायपिंग दिसण्यासाठी ही पद्धत नक्की वापरा आणि एवढं डिटेलमध्ये माहिती कोणीच सांगत नाही. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त असणार आहे. तर नक्कीच जर काही नवीन टेलर मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर याला तुम्ही कॅनव्हास वापरायचं असेल तर वापरू शकता. मी काही कॅनव्हास वापरलेलं नाही, तरीसुद्धा याची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज आता पलटी करून घ्यायचा आहे. तर त्याच्या अगोदर पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला आवश्यक असेल तर डबलसुद्धा टिप मारू शकता किंवा दाब टिपसुद्धा मारू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा. त्यानंतर पाहू शकता, आपल्याला पायपिंग लेस लावताना नेहमी ना जास्त हार्ड जे गळा असतात ना तेवढे घेऊ नका, कारण कट्स मारताना खूप अवघड जातं. सिंपल पद्धतीचे असतात ना गळे, पानगळा वगैरे, म्हणजे तुमच्या नवीन शिकत असाल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही सुरुवातीला सिंपल गळे चूज करा. त्यानंतरच तुम्ही हार्ड गळे, जसं की आपल्याला तुम्हाला माहीतच आहे पंचकोन किंवा राऊंडमध्ये शेप असतात ना त्याला थोडंसं वेळ लागतो. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला सिंपल गळ्यावरतीच पायपिंग लेस लावून आपल्याला फिनिशिंग देऊन बघायचं आहे. तर खूप छान अशी आपल्या जे काही ब्लाऊज आहे ना त्याला खूप छान अशी पायपिंग लेस बसलेली आहे. तर पहा, यानंतर आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत. तर जे काही कोणे आहेत ना त्या कोण्यामध्ये आणि त्याचबरोबर वरच्या साईडला सुद्धा तिरके तिरके कट्स मारून घ्यायचे आणि कट्स मारल्यानंतरच आपल्याला ब्लाऊज पलटी करून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने मी ब्लाऊज पलटी करून घेणार आहे. तर पहा, मी तुम्हाला पलटी करून दाखवते पायपिंगचा गोट कसा आला आहे. तर पाहू शकता, सिंगल दाब लावल्यामुळे एवढा फरक किंवा एवढा डिफरन्स दिसतो ना की एकदम परफेक्ट असा ना आपला गोट आहे ना तो दिसत आहे. फायनली पाहू शकता. तर तुम्हाला दाबटीप मारायची असेल तर तुम्हाला माहिती आहे आतल्या साईडून आपण दाबटीप मारतो, ती मारू शकता किंवा मशीनच्या साहाय्याने प्रेस करू शकता. प्रेस केलं तरीसुद्धा खूप सुंदर असा लुक येतो. त्याचबरोबर फायनली वरतून एक टिप मारायची, कारण ना आपला जो पायपिंग गोट असतो ना तो अर्धा इंचाचा असतो, बरोबर. त्यामुळं ते जे काय राहिलेलं आतमध्ये जे पायपिंग गोटचा एक्स्ट्रा कपडा असतो ना तो एकदम प्रॉपर फिनिशिंग दिसण्यासाठी आपल्याला बघा या साईडून एक एक टिप मारून घ्यायची. बघा, या पद्धतीने टिप मारल्यानंतर जो काही आपला ब्लाऊजचा जो बॅकनेकचा पार्ट आहे तो त्याचा लुक आहे ना एवढा सुंदर आणि एवढा परफेक्ट बसतो ना किंवा दिसतो ना. तर पहा, शेवट तुम्हाला फायनली लुक दाखवते ब्लाऊजचा. एवढा सुंदर असा आपला पायपिंग गोट लावून ब्लाऊज तयार झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.